श्री शिवलीलामृत अध्याय 11 रुद्राक्ष महिमा महानंदेची कथा. रुद्रानुष्ठाने गंधांतर केले. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जय शिव भजने परायण. सदाशिव लीलामृत श्रवण, अर्चन सदाशिवाचे सूत म्हणे शौनकादिकांप्रती. जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण. त्यासी व्यंदिती शक्रादी सुरगण, तो शंकरचे त्याचे दर्शन. घेता तर ती जीवा बहु, अथवा षोडश षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझे एक बांधावा पूर्ण. स्वस्वरूप म्हणून त्यावरणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्यास मान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधेचे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24. सहा सहा कर्णी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असा वेगळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्रास फळ देक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणे जय शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका विषयी. काश्मीर देशचा नृप पावन, नामा विधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजादयाद भूसुर, धन्यमती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमत्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, हृदयते लाधी जय कामिनी. सुतस भाग्य विद्वान गुणी, विषय सुकृते पाविजे. गुरुकृपावंदन सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. भक्ताक्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विषय सुकृते लायजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन, पुरसुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेना आणि प्रधान, भूतकरिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधान आत्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम, सावधान शिवदानी. बाळ होनी सदा प्रेमळ, अनुराग्य चैत्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेविती. तेव्हा ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान, यासकांना आवडे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसणे रुद्राक्ष काढती, मागुती वस्त्रे भूषणे लेवती. ते चवीची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो गोवला सुकृत मित्र, घराची आला पराशर. सर्व वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपायनाचा जनिता, त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षसत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसे पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळले सत्र करुणिया. जन्मेजय सर्पसत्र केले, ते आस्तिकी मध्येच राहाविले. पराशरासी पुरस्तीने प्रार्थले, मग वाचले रावणाधिक. विरंच सदटावणे क्षण माते, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जरपे केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, जाजा नातू होय शोक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरू निर्धार. घरा आला जाणोनी, राव प्रधान सामोरी धावती. साष्टांग नमुनी घरासे आणिती, षोडशोपचारी पूजिती. भावचित्ती विशेष, समस्त्रावशनी भूषणे देऊन. रावे नवे कर जोडून, म्हणे दोघे कुमार रात्रंदिन. ध्यान करीती शिवाचे, नावडती वस्त्रे अलंकार. रुद्राक्ष भस्मावरी सदा भर, वैरागशील अनुमात्र. भाषण न करती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर. नावडे राजविलास अनुमात्र, गजवाजे आणि समग्र. आरूढावे आवडेना, पुढे हे कैसे राज्य करते. हे आम्हासी गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टसे, जैसे मित्र आणि शशी. तेचे तेजस्वी उपमा त्यांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम त्याचे. त्या ग्रामेचा तोची भूप, पृथ्वी माझे निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुणे कंदर्प, तन्मय होणे नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचिती आणि अपार, भाग्या पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, सामरी जीवरी सदा ढळद. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिजा सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्नपर्यंक राजस. चंद्ररश्मी संप्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहिषी किल्लारे बहुत, पाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार, घरी माता सौभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. तिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ पडवले ती मान. तिचा भोग काम इच्छून, भूप सभाग्य कपाळी.
उपसभागी येती करा वैशा आसोन प्रतिव्रता हिमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस नसरता इंद्रासही वश नव्हे परमशिवभक्त विख्यात दानशील उदार भूत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी निमिसी अन्नछत्र सदा चालवित नित्य नक्षत्र शिव पूजित ब्राह्मणास्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित कोटी लिंग करवित श्रावण मासी अत्यादरे एक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळले प्रतिपूर्ण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले श्रीकांत नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिविलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायना नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यांचे सोडून नृत्य करी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाणं विभूती चर्चे स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे तत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा विषय धरला महानंदेच्या सदनाला त्याचे स्वरूप देखून ती आपला तन्मय झाली ते द्वा पूजा करून स्वहस्तकी त्याच बसविले रत्नमंचकी तो प्रतिमूलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्यांनी निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरी ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊन आनंद घन नेम करीतयासी पृथ्वी मोलाचे हे कंकण मी 32 लक्षणी पदवीने 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्यांनी दिव्यलिंग काढले सूर्यप्रभूने आगळे तेज वर्धली नवजाय लिंग देखून ती वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरणी कोटी कंकणे टाकावी वळवणी सौदागरे म्हणे महानंदे लागून लिंग ठेवले म्हणे या लिंगापाशी माझा प्राणभंग लेखी गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे इरिणी अवश्य म्हणून ठेवली त्या गारी नेऊन मग दोघे जण करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाही सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्नी जन धावू लागले चौकडन एकची हाक झाली तीच सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी एरी उठली घाबरी तो आतात माझ्या चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेदवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरे ऐकून वक्ष तळगेत बडवून मने दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन माझे आज दुसरा दिन मी आपुला देतो प्राणलिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथी जाती ज्वाला सौदागर सिद्ध आला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मानंदा लुटविली सर्व संपदा कोश सवेत सर्व हे अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती करीत ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतले शिवदान हर शिव म्हणून उडी निशंक घातले सूर्यबिंब निघे उदयाचे तैसा प्रकटला कपाळमुळे दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृती नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वायनेर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाची श्री निर्कंठ कटवांगधारी भस्म चर्जिले शरीरी गज चर्म पांगुरला नेसल्या असे व्याघ्रांभर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचेवरी कंदुक जेलित तेवी 10 भुजा पसरून अकस्मात महानंदेसी जेलुनी दळदळ दे कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदी माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमाने बैसवे दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमाने बैसत दिव्य रूप पाहुणे त्वरित नगरा समवेत चाललेली पावली सकळ शिवपदीशी जेथे नाही आदी व्याधी क्षुधा तृषाविरे त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेतीचे गोड उदक अमृतावन कोटी गुणे जेथे सुरतरुंची यवने अपारे सुरभीची भूते किल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय ते असं शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रशेनास म्हणे कुमर दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पुण्य करुणे सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणे डोळस शिवभजनी लावेतील बहुतांस उदरतील तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे मी तुकेन धन्य सुपुत्र उदरे जन्मले भद्रसेन बोलत पुरते हे राज्य किती वर्षे करते आयुष्य प्रमाणच किती सांगा येतात गुरुवर्य बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता बसा की बसा थोडंसं बसा 10 मिनिट ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी एकदा वाटेल दुःख हे सभा सकळणिक दुःखार्णवी पडेल पै प्रते सदृश बोलावे वचन ना तरी अंगासे येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषयाहून विशेष कठीण ती गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा 7 आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीची मूर्छा येऊन पडेल अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आळून अंतपुरी सकळ कामिनी
आकांत करीते आक्रोशे करून या हा काळ वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायाशी पराशर सावध करून ही गोष्ट सांगे नृपश्रेष्ठानं सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकाळ केवळ ब्रह्ममय साचार ते झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य ते ध्वनी झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिवेच्छे करून या सत्वांशी निर्मिलापित वसनार ज्यांशी सृष्टी करता द्रैन तमाशी रुद्र परिपूर्ण सर्ग सिद्धांत करविता विधी समने सृष्टी रची पूर्ण इरू मने मज नाही ज्ञान मग शिवे त्या लागून चारी वेद उपदेशी चौवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परंपावन त्याहून विशेष गुहे ज्ञान भुवन त्रय सेना भूत करी हा जतन त्याहून आणि कठोर नाही सादर हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर सोय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शनी जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतळ्याला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शनेतील ते पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवाचन याहुनी थोर नाही जाण रुद्रमय मागात पूर्ण किती म्हणून निवर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ऊस पडले भानुपुत्र नगर पाश सोडवून यम किंकर ते हिंडो लागले मग यमे विधी लागे पुसुना भक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मस्र वाढविला विशेष वाटे करावा शिवदेशे तेने ते जाऊन यमपुरी समानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती जे शिवद्वेषी जे पापमध्ये ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णूला हरी विशेष हरगुण ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पांकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसे नावधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावेरी अभिषेकदार धरी मृत्यू दूरी होय साचात्व शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रण अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राय धडिले दृढ चरण सद्गत होनी बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तो त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरी तो आचरित करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मणा अनेक सांगसी बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास द्या नियुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन जासव मनावणी निचपूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करते ऐसे लक्ष्मीयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले स्वर्धनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोष गर्जनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्रसंख्या झाले दिवस मध्यान्नी आला चंडांश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडिला एक मुहूर्तनी चेष्टित चलनवलन